एखाद्या कमवत्या पुरुषाचा उत्पन्न जे आहे ते रेकॉर्डवर असतं. दुर्दैवाने एखादी अपघाती घटना घडते आणि त्या अपघातामध्ये त्या कमवत्या पुरुषाचा मृत्यू झाला तर मोटार अपघात कायद्याप्रमाणे त्या कमवत्या पुरुषाला जे आहे ते नुकसान भरपाई मिळते. लहान मुलं असतील त्यांच्या उत्पन्नाच्या अनुषंगानं सुद्धा काही क्रायटेरिया आहेत. परंतु अशाच प्रकारची एखादी दुर्दैवी घटना जर का गृहिणी महिलेसोबत झाली तर त्या परिस्थितीमध्ये कायदा काय म्हणतो, त्या परिस्थितीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि एखादी महिला जर गृहिणी असेल तर तिचं उत्पन्न जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं, त्या गृहिणी महिलेचं उत्पन्न नेमकं किती आहे म्हणायचं, या संदर्भाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने 11 जून 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे. त्या महत्त्वपूर्ण अशा निर्णयाबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर.